संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं वाटतं. हे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 304 झाले असावे. चार आणि या सगळ्या 4 सण कशा मिळाल्याचे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिचा सहभाग तिथं फारशी चर्चा न केलेली होईल, पण त्यांची एंट्री जी जाईल महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषातून जाईल. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राजपूत नाही, कदाचित काँग्रेस तिथं असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यामध्ये ती आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलं दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याचं लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं. हे संमेलन यशस्वी झालं, पण नीलम गोऱ्हेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. की त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं जे मूर्ख भरलं असतं त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय राऊतांचं असं एक म्हणणं होतं की नीलम गोऱ्हेंना 50 लाख रुपये दिलेले आहेत. तुम्ही यासंदर्भात काही अध्यक्षांसोबत तुमचं बोलणं झालं का की त्यांना 50 लाख रुपये दिलं करण्यात आलं? साहित्य संमेलनाला करण्यात आली. आरोप असा आहे साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोऱ्हेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला. संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल तर माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही.